बदलापूर घटनेप्रकरणी हिंगोलीत राजकारण, महाविकास आघाडी व भाजपचे आमनेसामने आंदोलन. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ दिनांक 24 ऑगस्ट शनिवार रोजी महाविकास आघाडीचे शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी गांधी चौक येथे निषेध आंदोलन केले. तर त्याच वेळी संविधान कॉर्नर येथे भाजपनेही आंदोलन केले. महाविकास आघाडीच्या आंदोलनाचे नेतृत्व आमदार प्रज्ञा सातव व माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी केले. 4.5 वर्षाच्या मुलीवर जर लैंगिक अत्याचार होत असतील आणि त्याबद्दल ते करत असतील तर मग याच्यापेक्षा आज कोणत्या म्हणजे भारतात राहावं का नाही राहावं हाच प्रश्न निर्माण व्हावा लागला. अरे कायदा सुव्यवस्था तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही आंदोलन करण्यापेक्षा ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना फाशी देण्याचं काम करा, एवढीच मागणी आहे आमची. त्यांनी मला असे निर्देश आहेत की सर्व पक्ष मिळून या ठिकाणी हे करा. इथं पक्षाचा कोणत्या प्रश्न नाही. जे कोणी यात सामील होत असेल त्या सर्वांना सामील करून घ्या आणि अशा घटनेचा निषेध करा. आणि तशा घटनेचा निषेध मला वाटते सगळ्याच लोकांनी करायला पाहिजे. त्यांनी सांगितलं आम्हाला आघाडीच्याच लोकांना नाही, हे या भारतातल्याच नाही, या महाराष्ट्रातल्या पूर्ण लोकांना दिसून आलं. त्याचवेळी भाजपने संविधान कॉर्नर येथे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. यावेळी महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शरद पवार, भारतीय जनता पार्टी. बदलापूर प्रकरणी राजकारण करणाऱ्यांचा, बदलापूर प्रकरणी राजकारण करणाऱ्यांचा, नाना पटोले, उद्धव ठाकरे, शरद पवार, भारतीय जनता पार्टी. हे चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा आणि पाहत राहा दररोज नवीन बातम्या व घडामोडी.